पुढे। मुख्याधिकारी नगरपालिका धाराशिव यांना धाराशिव प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांनी पाण्यासाठी दिले निवेदन। 15 दिवस नळाला पाणी न येणे व घंटा गाडी येत नसलेबाबत निवेदन। आम्ही धाराशिव शहरात राहतो, राजस्थान मधील वाळवंटात नाही आणि धाराशिव न पला नळपट्टी भरतो। प्रभाग 4 मध्ये मागील 15 दिवसांत पाणी का नाही असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे। तसेच प्रभाग के 4 मध्ये घंटा गाडी न येण्यासाठी अटारी बॉर्डर आडवी आहे का असा सवाल आज नक्कीच निर्माण होत आहे। अटारी बॉर्डर परवानगी सुद्धा लगेच मिळायला काहीच हरकत नाही, कारण वरपासून गल्ली ते दिल्ली भाजपा सत्ता आहे व गतिमान सरकार असल्याने तत्काळ परवानगी घेऊन घंटा गाडी वाजत गाजत प्रभागात यावी अशी अपेक्षा व्यक्त करून सदर सुविधा तात्काळ चालू व्हाव्यात, अन्यथा आंदोलन का करू नये असाही प्रश्न पडला आहे। सदर सुविधा न चालू झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। या निवेदनावर प्रशांत बापू साळुंके, सुधीर बंडगर, महेंद्र शिंदे, अजित बाकले यांच्यासह प्रभागातील सर्व नागरिक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। मागणी आणि अपेक्षा यामध्ये फरक आहे। आम्ही प्रभाग क्रमांक 4 मधली लोक राजस्थानमधील अतिशय जिथे जास्त वाळू आहे, वाळवंटात जिथं पाण्यासाठी लोक तरसतात तसल्या भागात राहत नाहीत। तर काही का असताना जरी देशात आम्ही 3ऱ्या नंबरच्या मागासवर्गीय यादीत असलो तरी पण पाण्याच्या बाबतीत आता स्वयंपूर्ण आहेत असं आमच्या सगळ्या नागरिकांना वाटतं। जे ह्यांनी निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती 24 तास पाणी, भरपूर पाणी, हेव पाणी, तेव्हा पाणी, गतिमान सरकार, मग अडलं कुठं? 15 दिवस झाला आज नळाला पिण्याचं पाणी नाही। सामान्य लोकांनी कुठं जायचं मागायला? पाण्याचा जर विषय सोडला तर घंटागाडी नाही। घंटागाडी येण्यासाठी काय अटारी बॉर्डर आडवी नाही, जे किंवा पाकिस्तानमधून भारतात येणार आहे आणि त्याच्यासाठी उच्च स्तराची परवानगी घ्यावी लागेल। बरं ती बी अटारी बॉर्डर बी आडवी असेल तरी सुद्धा तुमचं दिल्लीपासून दिल्लीपासून भाजपचं सरकार आहे, गतिमान कारभार आहे, त्यांची परवानगी घ्या आणि आमच्याकडे घंटागाडी पाठवा। डुकरांचा बंदोबस्त करा, कुत्र्यांचा बंदोबस्त करा, त्यात 2 पायाची डुकरं आहेत, 4 पायाची डुकरं आहेत, त्या सगळ्यांचा बंदोबस्त करा। सरकार तुमचं आहे। गतिमान म्हणता म्हणता लोक मरायला लागली, ह्यांना तरी सुद्धा काही काळजी नाही। आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे की आम्ही नळपट्टी भरतोय, आम्ही घरपट्टी भरतोय, सगळे टॅक्स आम्ही भरतोय, तरी सुद्धा तुम्ही आमच्याकडे आमच्या जे फंडामेंटल राईट आहे आम्हाला दिलेला घटनेमध्ये संविधानामध्ये जो दिलेला आमचा अधिकार आहे तो जर तुम्ही देत नसताल तर आम्ही नक्की आंदोलन करणार। या प्रकारचं आम्ही आज निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय मुख्याधिकारी यांना दिलेलं आहे। काय म्हणले जिल्हाधिकारी, काय म्हणले या संदर्भात? या संदर्भात जिल्हाधिकारी साहेब यांनी नेहमीप्रमाणे आम्ही काम करू असं उत्तर दिलेलं आहे आणि मागू मार्गदर्शन असं काय त्याचं आलंच उत्तर। आपण पाण्याचा मुद्दा मांडलेला आहे, किती दिवसाला पाणी येते प्रभाग क्रमांक 4 मध्ये? असं तर 8 दिवसालाच पाणी येते, परंतु आता 15 दिवस झालं। कशामुळे पाणी थांबलं हे काहीच कळलं नाही, कुठं पाणी मुरायला लागलं हेच कळलं नाही। जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदामध्ये मुरायला लागलंय का नेमकं अजून त्या नगरपालिकेचे कोणत्या? आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।